विद्यार्थी मित्रांनो, वारंवार सरासरीचा हा प्रश्न विचारला जातो. सोप्या ट्रिक्सनी कसं सोडवावं आजच्या सेशन मध्ये पाहणार आहोत. बघा, 120 विद्यार्थ्यांचे सरासरी गुण 35 आहे. जर पास झालेल्या विद्यार्थ्यांचे सरासरी गुण 39 आहे आणि नापास झालेल्या विद्यार्थ्यांचे सरासरी गुण 15 आहेत, तर किती विद्यार्थी पास झालेले आहेत? समजा त्या स्कूलमध्ये किंवा शाळेमध्ये एकूण विद्यार्थी होते 120, त्यांची सरासरी आहे 35. 120 विद्यार्थ्यांची सरासरी किती आहे? 35. एका बाजूला ठेवा. पास होणारे समजा विद्यार्थ्यांची संख्या आहे x, म्हणजे त्याची सरासरी 39x अधिक नापास होणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या 15. 120 मधले पास होणारे विद्यार्थी आपल्याला वजा करावे लागतील. ठीक आहे, बरोबर 39x अधिक 15 गुणिले 12 हे झाले 1800 वजा 15 गुणिले x आणि याचा गुणाकार केला तर हा गुणाकार येईल 35 0 0 35 दुनी 70 ला 0 8 7 35 आणि 7 4200. 4200 मधून 1800 काढून टाकायची, त्यावेळेस राहतात 2400. 39 मधून 15x काढून टाकायचे, ते राहतात 24x. तर x बरोबर या 2400 ला 24 ने भागून द्यायचं, तर x ची किंमत आली 100. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला विचारलेलं आहे की पास विद्यार्थ्यांची संख्या, आपण ती पकडली होती x आणि x ची किंमत आहे 100, म्हणून ए नंबरचा ऑप्शन आपला करेक्ट आहे. प्रश्न आवडला असेल तर प्रश्नाला फॉलो करायला विसरू नका. जय महाराष्ट्र, धन्यवाद.